हे बघा मस्त असं फिरून आले. सकाळच्याला जाऊन मी वॉकिंगला गेलते. वॉकिंगला जाऊन फिरून येऊन आंघोळ करून फ्रेश होऊन देवपूजा केले. हे बघू शकता तुम्ही मस्त असं फ्रेश देवपूजा केले. दीप धूप दरवळतंय. धुपाचा धूर पीर बघू शकता तुम्ही मस्त असं एकच नंबर धुपाचा धूर निघतंय. दिवा लावून घेतले मी. कापूर अगरबत्ती ओवाळून घेतले. मग आता लेकरांना भूक लागली म्हणले पोरं भूक लागली. आता माझ्यासोबत ते पण फिरायला येतात ना. मग फिरायला आल्यामुळं भूक लागली म्हणलं आता काय करायचं नाश्त्याला काय करावं म्हणून मग चुरमुरे आणून ठेवलेले होते. चला तर म्हणलं मग चुरमुरे घ्यावं. चुरमुऱ्याचा आपण काय करायचं चिवडा तर नको करायला म्हणून सुशेला करावं म्हणून मी काय केलं हे बघा त्याच्यासाठी 2 कांदे घेतले, डाळवं घेतले, शेंगदाणे घेतले, कढीपाला घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं घेतले. बघू शकता तुम्ही मस्त असं एकच नंबर. आणि चुरमुरे घेतले. मी चुरमुरे घेऊन काय केले चुरमुरे पिशवी फोडून घेऊन आणि चुरमुरे पाण्यातून स्वच्छ धुवून काढून घेतले. काढून घेऊन मग फुटाण्याचं डाळं वाटलेलं बारीक मी आतमध्ये टाकून घेतले. त्याच्यानंतर जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट बारीक नाही करायचं. डाळं पण जाडसरच वाटून घेतले मोठाडं. शेंगदाण्याचं कूट पण जाडसरच वाटून घेतले मी मोठाडं सगळं त्याच्यातच टाकून घेतले. आणि चवीनुसार मीठ टाकून घेते बघा. चवीनुसार मीठ टाकायचं. मी त्याच्यातच मीठ टाकून मी हळद पण टाकले चवीनुसार त्याच्यामध्येच. म्हणजे जेवढं आपल्याला गरज आहे तेवढ्या गरजेपुरतं मी हळद टाकून घेतले. आणि कसं त्याच्यात टाकलं ना ते मिक्स नीट बरोबर होत नाही म्हणून मी काय केले हेतच टाकून हाताने मिक्स करायचं म्हणून खाली हे बघा असं ह्या पद्धतीनं मी मिक्स करून घेते. हे खाली मिक्स करून घेतला ना सगळं एकजीव होतं. एकजीव झाल्याच्या नंतर कसं त्याला जास्त वेळ हे लागत नाही करणं लागत नाही काही नाही. आणि मी कांदा टोमॅटो कांदा जिरे मोहरी टाकून कांदा हे परताला टाकले होते ना. मग त्याच्यासाठी हे बघा बघू शकता कढई ठेवून घेतले मी. मस्त अशी आपली कढई ठेवली. कढई तर गरम झाली आहे. कढई गरम झाले. तेल टाकून घेतले होते मी 2 पळ्या. मग जिरे टाकले मोहरी टाकले त्याच्यातच. जिरे मोहरी टाकून अगोदर मोहरी टाकायचे नंतर जिरे टाकायचे आपापल्या ह्याच्यानुसार. जिरे मोहरी टाकून घेतलं. मग त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली. हिरवी मिरचीच्या नंतर मग कांदा टाकले त्याच्याच लगेच. म्हणजे कसं तेल जास्त गरम झालं होतं ना कडक झाला होता त्याच्यासाठी मध्येच लगेचच कांदा पण टाकून घेतला. बघू शकता तुम्ही हे बघा असं कांदा पण ह्या पद्धतीने टाकून घेतली मी. आणि कांदा चांगलं परतू द्यायचं. चांगला कांदा परताला ना आपल्या सुशेलाला ना चांगली मस्त अशी चव येते. कशी आपल्या सोलापुरी पद्धतीची म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त चुरमुरा सुशेला केलं जातं. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाश्त्याला काय फेमस आहे प्रसिद्ध आहे उपमा सुशेला हे जास्तीत जास्त खातात लोक आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यासाठी मग मी चांगलं असं सुशेला केलं होतं चुरमुऱ्याचा. मस्त असं चांगलं परतू दिले. चांगलं ते परतलं ना मग कढीपाला टाकायचं राहून गेलं होतं. किंवा कढीपालासुद्धा टाकून घेतले त्याच्यामध्येच. कढीपाला टाकून घेतलं चांगलं व्यवस्थित परतू दिलं खालीवर. त्याला तेलाचं कसं मंद आचेवर जेवढं परतं चाल तेवढं आपल्याला फोडणीला चव येते. मग आपल्याला खायला बी पचायला बी चांगलं होतं. सगळं चांगलं लागते. आणि कसं चुरमुऱ्याचा नाश्ता असल्यामुळं जरा चांगलंच परतावं लागतं. त्याच्यासाठी मी चांगलंच परतून व्यवस्थित 1 नंबर परतून झाल्याच्या नंतर ना हे बघा आता तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर कसा आपला चेंज झाला आहे. मग मी लगेच टोमॅटो पण टाकून घेतले. हे बघा बघू शकता 1 टोमॅटो घेतलं होते मी. तुम्ही तुमच्या कमी जास्ती नाश्त्यावर अवलंबून असं घेऊ शकता. कमी जास्ती जेवढा तुमचा नाश्ता किती माणसाचा आहे त्याच्यावरती तुम्ही घेऊ शकता. मग मी टोमॅटो पण टाकून घेतले त्याच्यातच. आणि चांगलं टोमॅटोला पण परतले तेलामध्ये. आणि हे तर तुम्ही बघितलं त्याला खाली मी सगळं मिक्स केले होते टाकून. कसं आता आम्ही 4-5 माणसं होतं म्हणजे 4-5 माणसाच्या हिशोबाने मी केलेले होते. मग हे सगळं आपलं टोमॅटो पण परतून झालं. फोडणी आपली मस्त अशी परफेक्ट झाली. आता मी हे बघा ह्याच्यामध्ये कढईत टाकून घेते. आता कढईत टाकून घ्यायचं असं थोडं करून. कसं मोठ्या भांड्यात घेतले ना मी असं सांडलं जाते म्हणून हातानं थोडं टाकून घेते. हे बघा बघू शकता तर असं या पद्धतीनं थोडं करून मी टाकून घेऊन मग चांगलं असं हलवून घेतले.
खालीवर चांगलं त्याला परतून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. हलक्या हातानं ढवळले मी, कसं जास्त झालं होतं सांडलं जाईल म्हणून मी हलक्या हातानं हलवित होते. जास्ती त्याला ढवळाढवळ केलं नाही, जास्ती ढवळाढवळ केल्यावर सांडलं जाईल म्हणून मी दमानं हलवी केले. हे बघा आपल्या आता नाश्त्याची तयार झालं खाण्यासाठी. सकाळच्या नाश्त्याला लेकर कसं लईच भूक लागली म्हणत होते, कडकड करत होते. कसं फिरायला आल्यामुळं जरा फिरायला येऊन तिकडं धिंगाणा करतात, मस्ती करतात. त्याच्यासाठी ना मग त्यांना लवकरच भूक लागते. घरात कसं राहिलं ना झोपते, उशीर झोपते, उठत नाही, त्यांना भुकाची काही हेच पडत नाही. मग आता बाहेर फिरायला येऊन मस्ती करतात, नाश्त्यात पळापळी करते ती. त्याच्यामुळं त्यांना भूक लागली म्हणते, आता आल्याला अंगावर पाणी पडलं का भूकच लागली म्हणते ती आंघोळ केल्या. मग त्याच्यासाठी लवकर नाश्ता केला. नाश्ता बी आपला बनला होता परफेक्ट. मग मी बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकून घेतले, बघू शकता तुम्ही. वर मस्त अशी कोथिंबीर टाकले. हे बघा कोथिंबीर टाकून घेतले. कोथिंबीर टाकून घेतल्याच्या नंतर मग मला तुला चाऊ बी मोलू बी नाश्ता भूक लागली अशी यांची घाईच लागली होती माझ्या मागं. आणि त्याच्यासोबतच तनिष्का पण रडत होती. चकुली आमची चकुलीला पण भूक लागली होती. मग आता भूक लागल्या म्हणल्यावर मग मी काय केलं, तिथंच हे करून चला गड्या म्हणून तुम्हाला देते तर देते खायला वाढते म्हणून वाढून दिले. मग हे बघा तनिष्काची मम्मी तनिष्काला पण खाऊ घालते. भूक लागली, आंघोळ करून येऊन नुसतं टायरावर बसले. तनिष्काला खाऊ घालते तनिष्काची मम्मी. तनिष्का खाते. कसं झालं म्हणून तनिष्काला विचारते. तनिष्काची मम्मी छान झाला का म्हणून. आमची चाऊ पण काम करते तिकडं. त्या आंब्याच्या पिकू घातल्या त्याच्यातलं पाचट निघालं, ते पाचट काढून साईडला टाक म्हणून साईडला काढून ठेवायला गेले तिनं. मी सगळ्याचे बघा असे ताटं वाढले, मोलूचे, चाऊचे, तनिष्काचे मम्मीचे, तनिष्काचे असं ताटं वाढले. हे असं सगळ्याचे ताटं वाढून त्यांनी खायला बसले. तर हे बघा आमची चाऊ तर तिथलं काम तिथंच ठेवून आली खाण्यासाठी भूक लागल्या म्हणून. कसं झाल्या का म्हणून तरी चाऊला विचारलं तर चाऊ म्हणते अहो भूक लागली अगोदर, मस्त असं झालं मला खाऊ दे म्हणती, छान झालं म्हणते. मग मोलू मला भूक नाही, मला नाश्ता नग म्हणला होता मोलू, तरी पण मोलू येऊन बसला खायला. मोलू कसं झालं रे मोलू म्हणून विचारताना मोलू पण एक नंबर झालं म्हणून सांगतो मोलूला. मला भूक नाही, मला जेवायचं नाही असं म्हणत होता त्यानं. तरी पण त्यानं येऊन बसला जेवायला. नाश्ता बघून तोंडाला पाणी सुटलं. मग आला येऊन बसला जेवायला. खाल्ला, नाश्ता खाल्ला, त्यानं पण खाल्ला, तिनं पण खाल्ली सगळे. मग त्यांच्या सगळ्या नाश्ता वाढून दिल्याच्या नंतर मग मी पुढच्या कामाला लागले. मी नाश्ता नंतर खाल्ले. हे बघू शकता तुम्ही मस्त असं. आणि मी हे तोरणं तर धुवून वाळायला घातले होते. मस्त असं तोरणं धुवून वाळायला घातले होते. ते तोरणं चांगलं वाळले होते, पाण्यातनं खळखळ काढले होते. त्याला निरम्याच्या पाण्यात एक 10 मिनिट भिजू घातले होते. 10 मिनिट भिजलं का ना छान असं मस्त निघाले होते. आणि तिथंच आमचा मोलू पण झोपला होता. मोलू झोप येऊ रे म्हणताना मी झोपतो आवा म्हणला, मला झोप बाबाळा म्हणले त्याला. झोपल्या जाग्यात झोपला. मला तिथंच तुम्हाला टाटा पण करतोय, बाय पण करतोय, असं करतोय ते बघा तेव्हा. हां मला झोप येऊ म्हणताना लगेच सकाळचा नाश्ता झाला. मग आता दुपारच्या जेवण्यासाठी मी काय केले, मूग भिजू घातले होते रात्री. मूग भिजू घातले तर त्या मुगाला मोडच आली होती. मोड आली मुगाला. मग आता काय चला म्हणलं उसळ तरी करावं, नाही तर आता भाजीला पण काय करायचे म्हणून मी ते मुगाचीच म्हणलं आता डायरेक्ट फोडणी देऊन आपण भाजीच करून घ्यावं म्हणून मग मी कुकर ठेवले होते. कुकरला लावले. मग हे केले, तेल ठेवले. तेल काला चांगलं आपलं तडतड दिले. मग जिरे मोहरी टाकले. चांगलं जिरे मोहरी टाकून घेऊन मग त्याच्यात एक तेजपत्ता टाकले, एक दालचिनीचा तुकडा टाकले, एक चक्री फूल टाकले, एक आपली मसाला विलायची टाकले, मिरा टाकले, लवंग टाकले. हे सगळं टाकून घेऊन ना मग आपलं व्यवस्थित परतून घेऊन मी मूग पण टाकले त्याच्यातच. मूग टाकले. मूग सगळे टाकून घेऊन परतून घेऊन टोमॅटो बिमॅटो सगळं मी त्याच्यातच टाकले होते. कांदा टोमॅटो परतून घेतले होते. कांदा टोमॅटो परतून घेतले होते. परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यातच टाकले. टाकून झालं. मग कसं आता वाटणं तर थोडं करावं म्हणून मी काय केले, थोडासा कांदा बिंदा भाजून घेतले होते. कांदा खोबरं भाजून घेऊन व्यवस्थित त्याला मिक्सरला काढून घेतले होते. मिक्सरला काढून घेतले. मग मिक्सरला काढून घेतलेलं वाटण पण
त्याच्यातच टाकून घ्यावं. मग ते खोबऱ्याचं ह्याचं मसाल्याचं वाटण पण मी त्याच्यातच टाकून घेतले. हे बघा बघू शकता तुम्ही, सगळं मी फोडणीमध्ये असं टाकून घेतले एक 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 वस्तू. हे सगळं तेजपत्ता, मोठी विलायची, सगळं मिरे, लवंग, दालचीन, आपले सगळे जे बी काय आपले खडे मसाले होते ना ते सगळे मी असं या पद्धतीनं टाकून घेतले. हे बघा सगळं जर असलं ना ते भाजीला आपल्या एकदम परफेक्ट अशी चव येते. म्हणून मी सगळं एकत्र टाकून घेतले. एकत्र टाकून घेणं मग कसं डायरेक्ट फोडणी द्यावं, आता हे करत बसल्यावरती वेळ होत्या दुपारच्या जेवणाला, म्हणून तसं केले. हे बघा आता मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण पण मी टाकून घेतलं. त्याच्यातच खोबरं, कांदा, आलं, लसूण सगळे एकत्रच करून मी वाटून घेतलं होते. सगळं मसाला पण टाकून घेतले. मसाला सगळं व्यवस्थित परतून घेतले. हे बघा असं ह्या पद्धतीनं मी सगळं चांगलं परतले. मसाला चांगलं परतायला व्यवस्थित मसाला झालं तरच आपल्या भाजीला पण फोडणी चांगली बसते. फोडणी चांगली बसली तर भाजी पण चवीला खायला चांगली लागते. आणि मूग डाळीची भाजी ना इतकी अप्रतिम होती, मस्त होती, चवीला भारी टेस्ट होती. न खाणारे सुद्धा आवडीनं खाताल असं ह्या पद्धतीनं मुगाची भाजी होते. आणि मूग म्हणजे कसं मुगामध्येच मस्त असं चांगले घटक असते, चांगले पोषण असते, ती शरीराला पौष्टिक असते, भाजी चांगली असते मुगाच्या डाळीची खायला. आणि मूग म्हणा मटकी म्हणा वापरलेले तुम्ही जर खाल्लं ना कच्चे, चांगलं आपल्या शरीराला पोषण भेटतं. त्याच्यामुळं ती मुगाची भाजी मी डायरेक्टच करावं म्हणून आता उसळ करावासाठीच हे केलं होतं मी. तरी पण मग कसं आता जाऊ द्या म्हटलं, उसळ करण्यापेक्षा पुन्हा हेच करू म्हणून मी असे भाजी करायला गेले. हे बघू शकता सगळं चांगलं मसाला परतून घेतले. थोडं मसाला सुक्का झाल्यासारखं वाटताना मग मी मिक्सरचं भांडं धुवूनच थोडंसं पाणी टाकून घेतले. मध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकल्याच्या नंतर मग सगळं व्यवस्थित परतून घेऊन मग त्याच्यामध्ये बी मी मूग बीग सगळं टाकून घेऊन असं हलवून घेतले, खालीवर केले त्याला मुगाच्या ह्याला. हे बघा असं ह्या पद्धतीनं सगळं चांगलं व्यवस्थित मसाला खालीवर झालं लागलं पाहिजे सगळ्या मुगाला मसाला. म्हणून मी काय केले, सगळं तिखट मीठ जे बी आहे तुम्हाला, मी काय गरम मसाला टाकले नाही. ते गरम मसाला तसं ह्याच्या खडे मसाले टाकल्यामुळं गरम मसाले टाकले नव्हते. मग मिक्सरच्या भांड्यातलं तेच पाणी होतं ना, मग तेच पाणी मी आवडीनुसार पाणी टाकून घेतले. हे बघू शकता आपल्या मुगाची भाजी पण तयार आहे आणि ज्वारीची भाकरी तयार आहे तर आणि भात असं हे मस्तपैकी आपला आजचा दुपारचं जेवणाचा बेत आहे. हे बघू शकता चांगलं असं परफेक्ट असं आजचं आपलं जेवण झालं, जेवणाचा बेत झाला आहे. तुम्हाला कसं वाटलं जेवण काय नाही, हे बघा अशी पद्धतीची मी जेवण करते मस्त असं. या जेवालाच आजची दुपारची जेवणाची रेसिपी बघू शकता तुम्ही. हे आवडते का न आवडत्या सांगा. आवडला तर लाईक करत जावा, शेअर करत जावा. तुम्ही काय लाईक करत नाही का आणि व्हिडिओ बघता नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत जावा. असंच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल तुम्हाला. मी नवीन व्हिडिओ चांगले असेच बनवीत जाईन तुम्हाला. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार, धन्यवाद. हे बघू शकता तुम्ही. हे पण मी आज असं जेवण तयारीत मस्त असं केलेलं आहे. एक नंबर जेवण झालं आपलं. चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. धन्यवाद.